गेल्या काही वर्षात असे चित्रपट येत आहेत जे आपल्या देशाच्या इतिहासातला रक्तरंजित इतिहास आपल्या समोर घेऊन येतात. मग केरळ स्टोरी असो किंवा आणखी काही चित्रपट, बंगाल फाईल्स, आपण अनेक असे चित्रपट पाहिले. बस्तर हा चित्रपट पाहिला. तसाच एक चित्रपट आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर झी 5च्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. भारतामध्ये तो जुलै ते म्हणजे 3 जुलैला झी 5वर प्रसारित करण्यात आलेला होता. त्याला कारण असं होतं की त्या चित्रपटामध्ये सेन्सॉर बोर्डाने जवळपास 127 कट्स जे आहेत ते सुचवलेले होते. अर्थातच तुम्हाला नाव कळलं असेल, ते आहे सतलज हा चित्रपट. आणि या चित्रपटाला नंतर प्रसारित करण्यात आला आणि तो 48 तासाच्या आत तिथून काढून टाकण्यात आला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने एक प्रचंड असा मोठा इतिहास आहे, जो अस्वस्थ पंजाबची जवळपास 2 दशकांची कहाणी जी आहे ती पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येतो. त्यातले काही असे महत्वाचे मुद्दे आहेत जे पुन्हा एकदा आपल्या जखमा ज्या आहेत त्या ताज्या करतात. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण अनेक विषयांवर बोलतो आहोत आणि आजचा जो विषय आहे तो अर्थातच पंजाबचा तो रक्तरंजित इतिहास सांगणारा विषय आहे, जो सतलज या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. नेमकं काय आहे ह्या चित्रपटामध्ये? तर हनीत रेहान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे आणि दिलजीत दोसांझ हा त्यातला प्रमुख अभिनेता आहे. या अभिनेत्याची जी भूमिका आहे ती आहे जसवंत सिंग खालरा, हे जे मानवाधिकार कार्यकर्ते होते त्यांच्या त्यांची भूमिका केलेली आहे. आणि जसवंत सिंग खालरांनी नेमकं काय केलं, तर पंजाबच्या या सगळ्या खालिस्तानी चळवळीच्या आणि दहशतवादाच्या छायेखाली जगलेल्या काळामधला जे काही मृत्यू झालेले होते त्याबद्दल त्यांनी मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून एक मोठा आकडे काही समोर आणले आणि नंतर त्यांचं अपहरण झालं, त्यांची हत्या झाली, हा सगळा इतिहास आहे. सर, या निमित्ताने पंजाब जो आहे म्हणजे सतलजचं पाणी पुन्हा एकदा चर्चेला आलंय. चित्रपटाचं खरं आधी नाव हे पंजाब 95 असं होतं, नंतर ते सतलज करण्यात आलं. सर्वप्रथम म्हणजे या चित्रपटावर बंदी नाही, मी आधी जाहीर करतो. या चित्रपटावर बंदी करण्यात आलेली नाही. हा जर चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा असेल तर त्याला 127 कट हे सेन्सॉर बोर्डाने सुचवले होते. ते सुचवायचा त्यांना अधिकार आहे की नाही? त्यांना 100% अधिकार आहे. त्यांनी त्या अधिकाराचा वापर करून ते कट सुचवले. असे कट स्वीकारून अनेक चित्रपट प्रदर्शित झालेत की नाही? शेकडो चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. या निर्मात्यांनी तशा प्रकारे 127 कट घेऊन चित्रपट प्रदर्शित करायला नकार दिला. मग त्यांनी पर्याय काय निवडला? तर OTT प्लॅटफॉर्म, ज्याला आता कुठलाही सेन्सॉर बोर्ड नाही. त्या OTT प्लॅटफॉर्मवर 3 जुलैला रिलीज झाला आणि 5 जुलैला तो OTT प्लॅटफॉर्मवरून त्या कंपनीनी ज्या कंपनीची त्या OTT प्लॅटफॉर्मवर मालकी आहे म्हणजे झी, त्यांनी तो चित्रपट तिथून बाहेर काढला आणि तेव्हा जे त्यांनी कारण दिलं की ते म्हणजे लवकरच आम्ही हा चित्रपट आपल्या सेवेत आणू, अशा स्वरूपाचं एक विधान होतं. आता त्यांनी ते कशावरून केलं, काय केलं, कोणाचा फोन आला का, कोणाचा दबाव आला का, याविषयी तेच जास्त सांगू शकतील. आपण काही विधान करायचं काही कारण नाहीये. आता दुर्दैव सुदैव काय, आय डोंट नो व्हॉट्स द कोइन्सिडन्स, पण जुलै महिना हा मराठी चित्रपटसृष्टी नाही, हिंदी चित्रपटसृष्टी, भारतीय चित्रपटसृष्टी यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आठवडा आहे. आणि या जुलै महिन्याच्या 7 तारखेला तुम्हाला सांगतो, 7 तारखेला पहिल्यांदा मुंबईमध्ये म्हणजेच भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये पहिला चित्रपट प्रदर्शित झालेला होता. आणि त्याला आज बरोबर इतका काळ लोटलेला असताना जेव्हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची सुरुवात तिथे झाली की तुम्हाला जे क्रिएटिव्हली वाटतं ते तुम्ही मांडा, असं म्हणून ते चित्रपट आपल्याकडे 1896 साली त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर आज आपण अशा एका टप्प्यावर आहोत की बॉलिवूड इज वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्री, टॉलिवूड इज वन ऑफ द लार्जेस्ट इंडस्ट्री, हैदराबादची स्वतःची इंडस्ट्री, मल्याळमची स्वतःची इंडस्ट्री, आणि जवळपास 3-3.5 हजार चित्रपट रोज आपल्याकडे दर वर्षाला तयार होत आहेत. दिस इज द फॅक्ट.
दुसरं सतलज हे नाव जे आहे ते सतलज हे नाव पण फार इंटरेस्टिंग आहे. याचं कारण 1500 किलोमीटर धावणारी, तिबेटहून येणारी आणि भारतातून पाकिस्तानकडे जाणारी आणि इंडस ट्रिटीमध्ये जिचं पाणी आपल्याला रोखता येणार आहे अशी नदी कुठली असेल तर ती सतलज नदी आहे. आणि त्याची दुसरी ओळख म्हणजे भाकरा नांगलचं धरण हे त्याच्यावर आहे. आता हॅव्हिंग सेड दिस, काही पर्स्पेक्टिव्ह आपण बिल्ड करूया की ज्याच्यावरून लोकांना हे समजायला मदत होईल. पहिली गोष्ट काय आहे तर ह्या चित्रपटावर बंदी आहे का, तर मी स्पष्टपणे सांगतो, या चित्रपटावर कोणीही बंदी घातलेली नाही. झी 5नी हा स्वतःचा निर्णय घेतला की आम्ही हा चित्रपट विड्रॉ करतोय, पण तो भारताबाहेर दाखवला जातोय. आता मी माझ्या पंजाबमधल्या काही मित्रांशी बोललो, त्यातले काही पत्रकार आहेत, काही लेखक आहेत, काही कलावंत आहेत, काही शिक्षक आहेत. त्या प्रत्येकाने सांगितलं इथे याचं प्रदर्शन चित्रपटगृह वगळून सर्वत्र होत आहे. म्हणजे जर एखाद्या शिखांच्या गुरुद्वारेने असं ठरवलं की याचा एक शो करायचा तर तो ते करतायत, ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्याला लगेच 1975ला किस्सा कुर्सी का, आंधी बॅन केलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे अनेक चित्रपट काँग्रेसच्या काळामध्ये बॅन केलेले होते. त्या चित्रपटांच्या मालिकेत आता ही सुद्धा बघा मोदी सरकारची दडपशाही. आणि मग त्यांच्या बाजूनी चित्रपट असले, काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स, उरी, तर त्यांचं स्वागत होतं. अनेक ठिकाणी त्याच्यावर टॅक्स रद्द करावा, करमणूक कर रद्द करावा म्हणून मागणी होते. परंतु या चित्रपटावर मात्र बंदी येते, कारण याच्यात शिखांचा असा इतिहास आहे की जो इतिहास कुरेत के निकालने का, म्हणजे खरवडून पुन्हा काढावा असा नाही आहे, असं सगळ्यांचं मत आहे. म्हणूनच हे केलेलं आहे. परंतु ज्या जखमा आहेत त्या जखमा जर पुढच्या पिढीला कळल्या नाहीत तर इतिहासाच्या सत्यापासून, सत्यकथनापासून एक मोठी पिढी वंचित होईल. मग तसं असेल तर गर्म हवा हा चित्रपट आपल्याकडे 1973ला आला होता. त्याच्यावरही काही काळ आपल्याकडे बंदी घातलेली होती. त्याच्यानंतर बँडिट क्वीन होता, फायर होता, वॉटर होता. तुम्हाला किती मी सांगू शकतो. परझानी सारखा चित्रपट बर. ज्याच्यामध्ये अ, गुजरातच्या दंगलीचं अत्यंत एकतर्फी चित्रीकरण केलेलं आहे असं बहुतांशी लोकांचं मत आहे. त्याच्या टेलिकास्टवरही आपल्याकडे बंदी आलेली नाहीये. आणि आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो अशी बंदी घालता येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की आता पूर्वीच्या काळी फक्त टेलिव्हिजन, पूर्वीच्या काळी फक्त सिनेमागृह हा चित्रपट रिलीज करायचा मार्ग होता. परंतु आज तुमच्याकडे ओटीटी आहे, त्याच्यावर कुठलंच बंधन नाही. तुम्ही ओटीटी इथे जर नाकारलं तर तुम्ही परदेशात जाऊन रिलीज करू शकता. तुम्ही परदेशात जर बॅन आणायचा प्रयत्न केला तर तुम्ही इंटरनेटवर परदेशातनं रिलीज करू शकता, की जो इंटरनेटच्या माध्यमातून इथे कुठेही येऊ शकतो आणि लोक बघू शकतात. त्यामुळे आजच्या काळामध्ये अशा प्रकारे चित्रपटावर बंदी ही एक प्रश्नचिन्हाची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वसाधारणपणे असं पाहिलं जातं, एखादा चित्रपट बॅन आहे किंवा एखादा तुम्ही वाचू नका असं म्हटलं की ते जास्त वाचलं जातं. मग ते सॅटॅनिक व्हर्सेस असेल, इतर अनेक पुस्तकं आहेत की जी आपल्याकडे बॅन केली गेली त्यामुळे ती जास्त वाचली गेली. तसं चित्रपट बॅन केल्याने तो बघणाऱ्यांची संख्या कमी होईल हा भ्रम मला नाही वाटत असं अ, कोणाच्या मनामध्ये असेल. परंतु एका पिढीनं न भोगलेली पण फारशी चर्चेत नसलेली अशी ही पंजाबची रक्तलांछित कहाणी का येऊ नये असा एक सवाल या ठिकाणी येतो. आणि तिथेच खरी मेख, आणि ती मेख अशी आहे की 1980-90च्या दशकातलं पंजाब जे आहे ते पंजाब अत्यंत धगधगतं पंजाब होतं. त्याच्यामध्ये तरणतार किंवा मजिठिया वगैरे हे जे सगळे डिस्ट्रिक्ट्स आहेत ते आपल्याकडे पोलीस डिस्ट्रिक्ट म्हणून प्रसिद्ध होते, कारण तिकडून जे खालिस्तानी या देशापासून पंजाब फुटून एक दुसरं राष्ट्र व्हावं असं मानण्याकरता परदेशातून प्रचंड मदत मिळालेली अशी एक फार मोठी तरुणांची कडी होती. आणि त्यांचा नेता जो होता तो जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि त्याची सगळी टीम होती. आणि पुढे आपण पाहिलं असेल तर 31 ऑक्टोबर 1984ला जनरल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ब्लू स्टार झालं आणि त्याच्यामध्ये त्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यानंतर इट वॉज ऑन अ डिक्लाइन. त्या सगळ्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खालिस्तानवादी सेपरेटिस्ट, पोलीस आणि निरपराध नागरिक यांचं जर त्या 5-7-8 वर्षामधल्या मृतांची संख्या जर पाहिलीत ना तर ती दिवसाला 10 ते 15 एवढी मोठी आहे. म्हणजे पंजाब का कचरा कचरा, पंजाबच्या मातीचा प्रत्येक कण हा तिथल्या हिंसाचाराच्या रक्तानं पूर्णपणे भरलेला आहे. आणि त्यामुळे
तो जो विषय आहे तो अतिशय संवेदनशील आहे. आणि तो अधिक संवेदनशील का बनतोय? तर 2027च्या मार्चमध्ये, फेब्रुवारी मार्चमध्ये पंजाबमध्ये निवडणुका येणार आहेत. आत्ताची पंजाबची स्थिती काय आहे? तर 117 जागा आहेत. त्याच्यात आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत आहे, ते म्हणजे त्यांच्यात 94 जागा आहेत. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाला किती आहेत? तर त्यांना 3 जागा आहेत. काँग्रेसला किती आहेत? तर त्यांना 16 जागा आहेत. हे सगळं मी अशा करता तुम्हाला सांगतोय की आत्ता जरी आपची सत्ता असली तरी भगवंत सिंग मान आणि त्यांनी दिलेली भरमसाठ आश्वासनं त्यांना पूर्ण करता आलेली नाहीयेत. म्हणजे हे फुकट ते फुकट याची जी रेवडी कल्चरची सुरुवात आहे, ती सुरुवात करणारी जी काही गोष्ट आहे आपल्याकडे, त्याला आपल्याला पंजाब आहे असं म्हणता येईल. आता 2022च्या आधी कोणाची सत्ता होती? तर त्यावेळेला अमरिंदर सिंग हे नेते होते काँग्रेसचे आणि त्यांनी 77 जागा निवडून आणल्या होत्या आणि त्यांची सत्ता होती. त्याच्या आधी कोणाची सत्ता होती? तर त्याच्या आधी शिरोमणी अकाली दल यांची सत्ता होती. आणि ह्या जो सगळा कांड घडलं त्या सगळ्या काळामध्ये शिरोमणी अकाली दल किंवा काँग्रेस हेच तिथले प्रमुख सत्तेचे दावेदार आणि सत्तेचे काय म्हणून आपण सत्तारूढ पक्ष होता. मग आता प्रश्न असा आलाय की याच्यात जर भाजपचा काहीच सहभाग नाही आहे, ऑपरेशन ब्लू स्टार मध्येही सहभाग नाही आहे, मग भारतीय जनता पक्षाचं असलेलं सरकार अशा प्रकारे या चित्रपटाच्या प्रदर्शनात काही रोकथाम करतंय का? तर मी तुम्हाला पहिलेच स्पष्ट केलं की याच्यावर बंदी नाही. 127 कट सुचवलेले होते, ते ते निर्मात्यांना अमान्य झाले म्हणून त्यांनी झीवर नेला. झीवर त्यांनी तो 5 जुलैला काढला. त्याची कारणं त्यांनी आज दिलेली नाहीत, परंतु असं म्हटलं जातं की त्यांच्यावर दबाव आलेला आहे. क्षणभर आपण जरी हे मान्य केलं तरी आत्ताच्या काळामध्ये अशा प्रकारचा कुठला दबाव हा लोक मग त्याच्यावर चित्रपट बॅन होतो असं काही दिसत नाही. परंतु खरंच या चित्रपटामुळे वातावरण बिघडणार आहे का? आर द पीपल गोइंग टू काय म्हणू आपण ज्याला हा जो सगळा इतिहास आहे तो विसरून जाणार आहेत का काही काळानंतर? तर अजिबात विसरता येणार नाही आहे. जसं 1948 साली महाराष्ट्रामध्ये नथुराम गोडसे यांनी दिल्लीमध्ये गांधीजींची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरं आणि व्यवसाय जाळले गेले. आज त्या घटनेला जवळपास 70 वर्ष होत आहेत. आपण अनेक लोक हे विसरले आहेत का? तर अजिबात विसरलेले नाहीत. त्या जखमा आहेत. उद्या जर ह्या चित्रपट आला तर मग त्या चित्रपटावर जर बंदी आली तर मग कसं वाटेल असाही एक प्रश्न या निमित्ताने उभा होतोय. आता याच्यामध्ये काँग्रेसचा रोल काय होता हे देखील बघणं गरजेचं आहे आणि तिथेच तर खरी मेख आहे. याचं कारण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर संपूर्ण पंजाबमध्ये दिल्लीमध्ये जे शिखांचं अक्षरशः शिरकाण झालं आणि त्याच्यात हजारो शीख मारले गेले, त्या सगळ्याचा रक्तलांछित इतिहास आहे. त्याबद्दल मनमोहन सिंग यांनी अनेकदा माफी मागितलेली आहे. एवढंच काय तर ते स्वतः सुवर्ण मंदिरात जाऊन करसेवा केली आहे. राहुल गांधी तिकडे त्याकरता गेलेले आहेत. हा सगळा इतिहास मी अशा करता सांगतोय की याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जेव्हा या गोष्टीकडे पाहायला लागता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की या चित्रपटाचा विषय किती सेन्सिटिव्ह आहे. कारण तो जो काळ आहे सगळा तो भीषण काळ आहे. तुम्ही विचार करा, अगदी बरोबर. दिवसाला 15 लोक याशी मारली जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे प्रतिभाजी. सर, जे आकडे आहेत म्हणजे 1981 पासून 2000 पर्यंतचे जे पंजाबमध्ये मारले गेलेल्या लोकांचे आकडे आहेत, त्यामध्ये सामान्य नागरिकांचे आकडे आहेत. हे अधिकृत आकडे जे जाहीर झालेले आहेत त्यामध्ये सिव्हिलियन्स 11,782 एवढे मारले गेले. सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे सुरक्षा दलांमध्ये त्यामध्ये तर 6 IPS अधिकारी होते. ते 1753 एवढे मारले गेलेले आहेत. आणि टेररिस्ट ज्याला म्हणता येईल त्यावेळी खलिस्तानवादी सगळे जे दहशतवादी होते ते 8,095 एवढी हत्या झाल्याचं अधिकृत आकडा आहे. अर्थात यामध्ये जिथे रोल आता यांचा येतो, जसवंत सिंग खालरा यांचा रोल येतो आणि त्यांनी केलेल्या जे मानवाधिकाराच्या ह्याच्यानी तर त्यांनी 3 जिल्ह्यांमधल्या ज्या अ, बेकायदेशीर ज्याला म्हणता येईल की ज्यांना पुरण्यात आलं, ज्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, अशांबद्दलचा एक आकडा काढला होता. आणि त्यांनी तो अंदाज बराच मोठा वर्तवलेला होता. अर्थात तो किती खरा किती खोटा आहे नाही त्याच्यावर CBI एन्क्वायरी झाली.
हा सगळा प्रकार. आणि नंतर 96 मध्ये म्हणजे पण 96 मध्ये त्यांचं अपहरण झालं आर्म फोर्सेसकडनं, मग त्यांचा टॉर्चर, मृत्यू, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचा, आणखी एक पुण्याशी असलेलं कनेक्शन म्हणजे त्या काळी ऑपरेशन ब्लू स्टारचे जे हेड होते जनरल वैद्य, त्यांची जिंदा आणि सुखा या दोघांनी पुण्यामध्ये भर दिवसा हत्या केलेली होती. इथे जनरल वैद्य चौक पुण्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी पंजाबच्या इतिहासातल्या ताज्या होतात अर्थातच, कारण हा एक मोठा रक्तलांछित असा पंजाबचा कार्यकाळ आहे. त्यामध्ये केपीएस गिल यांची भूमिका, आणि त्यांनी तो बिमोड करून टाकण्यासाठी, म्हणजे पंजाब पोलीस आहे, केपीएस गिल आहेत, जुलिया रिबोरो आहेत, या सगळ्यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि कुठलीही अशा प्रकारची जेव्हा गोष्ट होते तेव्हा निष्पाप नागरिक ज्या पद्धतीने खलिस्तानवादी त्यावेळी करत होते, त्या हा सगळा इतिहास आहे. चित्रपट अर्थात मी पाहिलेला नाही, मला वाटतं तुम्ही पण अद्याप पाहिलेला नसेल, परंतु या सगळ्या गोष्टींमुळे पंजाबचा तो सगळा जो इतिहास आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि त्याचे धागेदोरे, कारण मुख्यमंत्र्यांची सुद्धा हत्या झालेली खूप होती सर, बियान सिंग यांची सुद्धा हत्या झालेली होती. हा प्रश्न तुम्ही फार चांगला विचारायचा, कारण भारताने या शिखांच्या समस्येकरता एक आमचे पंतप्रधान गमावलेले आहेत. त्या काळातलं जे वातावरण होतं, त्या काळात मी मी साधारणतः शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलेलो होतो, आणि काही वेळा पंजाबला नोकरीच्या निमित्ताने, कामानिमित्ताने जायचा प्रसंग आला होता, आणि प्रत्येक वेळी जीव मुठीत धरून जायला लागायचं. याचं कारण सूर्यास्तानंतर तिकडे सर्व प्रकारचं वातावरण शांत व्हायचं, रस्त्यावर माणसं चिटपाखरून दिसायचं. खऱ्याचं कारण रात्री, संध्याकाळी सूर्यास्तानंतर फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या मिलिटंट्सच्या ऍक्टिव्हिटी, दहशतवाद्यांच्या ऍक्टिव्हिटी चालायच्या. आज मी दहशतवाद हा शब्द तिकडे वापरू शकतोय त्यांना, परंतु त्यावेळेला खलिस्तानवादी, या देशातून फुटीरतावादी जो गट होता, त्यांच्या बाबतीत असा शब्द वापरायची हिंमत सुद्धा कोणाची नव्हती. याचं कारण त्यांना शहीद म्हटलं जावं असा मीडियावर त्यांचा दबाव होता. आणि मग त्यांनी शाळांमधला करिक्युलम बदला, मुलींचे ड्रेस बदला. इतकंच काय, तर दाढी राखणं मस्ट असेल, अशा प्रकारे त्यांनी हिंदू आणि 60% तिकडे शीख आहेत, आणि हिंदू आणि शीख यांच्यामधली फॉल्ट लाईन वायडन करायचा प्रयत्न केला, अधिक दरी रुंद करायचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, तो जो टेरर होता, त्या टेररकडे लोक, तरुण मुलं का अट्रॅक्ट झाली, असा एक प्रश्न अनेक वर्षांनी आत्ताची बघणारी जी तरुण पिढी आहे त्यांना पडला असेल. त्याचं एकमेव कारण म्हणजे पंजाबमध्ये तेव्हापासून आजपर्यंत कुठेही रोजगाराची फार मोठी साधनं उपलब्ध नाही झाली, एक्सेप्ट ॲग्रिकल्चर. फार मोठ्या इंडस्ट्रीज, काही प्रमाणात थोडी स्पोर्ट्स गुड्स इंडस्ट्री तुम्हाला जलंधरच्या आसपास दिसते, काही ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सची इंडस्ट्री तुम्हाला तिकडे दिसते. परंतु पंजाबमध्ये इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन काही आलंय, आय टी इंडस्ट्री आली आहे, असं काही तुम्हाला तिकडे दिसणार नाही. याच्यामुळे सर्वसाधारणपणे पंजाबी मुलगा जो आहे, शीख मुलगा जो आहे पंजाबमध्ये राहणारा, त्याचं हेतू, त्याचं आयुष्याचं ध्येय काय असतं, तर काय वाटेल ते करून मला कॅनडा किंवा अमेरिकेला शिफ्ट व्हायचंय. मग मी तिकडे जाऊन काय वाटेल ते करेन, मग लिगल इलिगल मार्गाने सुद्धा जाईन, आणि मग नाहीतर तिकडे फार मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा आपल्याकडे मुबलक साठा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे रोजगारांचं साधन नसलेल्या एका मोठ्या 3-4 पिढ्यांच्या तरुणांना अशा प्रकारे खलिस्तानसाठी सहज आपल्या बहकाव्यामध्ये आणणं, ती फिलॉसॉफी त्यांच्यावर गारुड त्याचं उभं करणं, आणि त्यातून तळ हातावर शीर घेऊन लढायला तयार होणं, हे फार कॉमन तिकडे आहे. ज्युलियस रिबेरो यांच्यावर जो हल्ला झाला, नंतर आम्ही अनेकदा ज्युलियस रिबेरो यांना मी स्वतः व्यक्तिशः भेटलो. त्यावेळेला ते रुमानियाहून अँबॅसेडर म्हणून परत आलेले होते, आणि त्यांच्यावर रुमानियात पण हल्ला झाला होता, आणि पंजाबमध्ये पण जीवघेणा हल्ला झाला होता, आणि केवळ परमेश्वराची कृपा म्हणून ते वाचले, अन्यथा मशीनगननी केलेल्या फायरिंगमध्ये कोणी वाचू शकेल अशी काही परिस्थिती नाही. त्यावेळी त्यांनी मला सांगितलेली एक महत्वाची गोष्ट माझ्या आजही लक्षात आहे, आणि ती म्हणजे त्यांचे मारेकरी जे होते त्यांची वय 20 आणि 22च्या आत होती. म्हणजे याचा एकच आहे की हातात तुमच्या काम नसेल तर तुमच्या हातात गन देणं फार सोपं असतं. ही जी जुनी थिअरी आहे ती सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि सतलजमध्ये या निमित्ताने जे निरपराध नागरिक मारले गेले, मग ते पोलिसांकडनं मारले गेले, आणि त्याचं एक सुरुवात कुठून असेल तर ती केपीएस गिल
आणि नंतर KPS गिल यांना हटवलेलं होतं चंद्रशेखर आल्यानंतर, आणि नंतर पुन्हा त्यांना नरसिंहराव आल्यानंतर पुन्हा सेवेत घेऊन तिकडे नेण्यात आलेलं होतं. या दोघांच्या वेळेला त्यांनी याला एकच उपाय सांगितला, आणि तो म्हणजे बुलेट फॉर बुलेट. आणि जे आज UP मध्ये आपण एन्काउंटर बघतो किंवा इतरत्र एन्काउंटर बघतो, हैदराबादमध्ये आपण एका बलात्काराच्या संदर्भात ते जे एन्काउंटर बघितलेलं होतं आणि त्याचा लोकांनी गवगवा केला होता की अशाच प्रकारे न्याय व्हायला पाहिजे. तर याची जी सुरुवात आहे ती सुरुवात तुम्हाला पंजाबमध्ये दिसेल, आणि त्याच्यामध्ये पोलिसांकडून अत्याचार घडले आणि पोलिसांनी काही निरपराध लोकांना ठार मारलं. याची CBI चौकशी वगैरे सगळी झाली, तो आपण इतिहास आपल्या प्रेक्षकांना सांगितलेला होता. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं लोकांच्या समोर सादर करण्यामागचा हेतू नेमका काय आहे. एखादी कलाकृती जेव्हा येते तेव्हा जे घडले जसे घडले हे प्लेनली दाखवणं हा उद्देश आहे का त्यातून काही वेगळा निवडणुकीच्या तोंडावरचा अजेंडा सादर करून खळबळ माजवायची आहे, त्यातून तिथली शांतता जी आत्ता आहे ती भंग करायची आहे आणि काही वेगळी वातावरण निर्मिती करायची आहे का, हे सुद्धा तपासून पाहायला पाहिजे. अगदी बरोबर सर, तुम्ही या चित्रपटाचा विषय सांगितलात. एक गोष्ट तुम्ही उत्तर प्रदेशचा उल्लेख केला, मी त्याबद्दल विचारणारच होते की आता उत्तर प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने बिमोड करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात, पंजाब त्या काळचा जर विचार आपण केला तर प्रेझेंट उत्तर प्रदेशच्या 10x ऑन स्टेरॉइड असा उल्लेख त्यावेळच्या पंजाबच्या वातावरणाचा करावा लागेल. आणखी महत्वाचं म्हणजे आपण आता माध्यमांबद्दल बोलतो, त्यावेळी पंजाब केसरीचे लाला जगत नारायण यांची हत्या झालेली होती. कित्येक पत्रकारांना मारलेलं होतं. AK-47 घेऊन तिथे जायचे आणि तुम्ही त्याचा उल्लेख केलेलाच आहे की त्यांना शहीद दर्जा द्यावा किंवा शहीद म्हणून त्यांचा उल्लेख करावा असा एक दबाव असायचा. कित्येक पत्रकार होते की ज्यांनी त्यावेळी ते छापण्याचा म्हणजे 21 पानी त्यांनी एक काही गोष्टी दिलेल्या होत्या त्यांची भूमिका आणि ती छापावी वृत्तपत्रांमध्ये. जे जे त्याला बळी पडले नाहीत त्यांना नंतर दबावाखाली बळी पडावं लागलं, कारण AK-47 घेऊन हे लोक वृत्तपत्रांच्या कार्यालयात जायचे आणि त्यांचा अजेंडा प्रकाशित केला जायचा. आणखी एक महत्वाचा तुम्ही उल्लेख सर केलेला होता तो म्हणजे कपडे कुठले घालावेत. तर दूरदर्शन तेव्हा प्रामुख्याने होतं आणि दूरदर्शन खाजगी वाहिन्या नव्हत्या. दूरदर्शनवरच्या सगळ्या ज्या त्यावेळी निवेदिका होत्या त्यांना सुद्धा म्हणजे पूर्ण डोकं झाकून आणि त्या पद्धतीने म्हणजे त्यांची जशी अपेक्षा असेल त्यानुसार कपडे घालून, सलवार कमीज आणि डोकं झाकून आणि एक स्कर्ट वगैरे असलेल्या यांना ज्या हत्या, म्हणजे अशा असंख्य कहाण्या यामध्ये This दडलेल्या is आहेत सर. this is like this is like Taliban regime. ऍब्सोल्युटली, दिस इज व्हॉट ऍब्सोल्युटली. एक्झॅक्टली तालिबान वॉन्टेड टू डू. आणि या काळामध्ये ज्या काही नागरिकांच्या निरपराध हत्या झाल्याचा दावा करण्यात येतोय, आणि त्या झाल्या असतील यात काही शंकाच नाही, होय. आणि त्यांची जी कहाणी आहे ती जनतेसमोर येण्यापासून रोखण्यात काही मुद्दा आहे असं मला वाटत नाही. किंबहुना त्याच्यावर एक प्रकारे दडपण आणून तुम्ही त्याचा प्रसार जास्त केलेला आहे. या होय. चित्रपटाची जेवढी प्रसिद्धी म्हणजे रिलीज व्हायच्या आधीची प्रदर्शनापूर्वीची प्रसिद्धी त्याला या सगळ्या कथित बंदीमुळे मिळाली, त्याच्यामुळे याचं आकर्षण जास्त निर्माण झालेलं आहे. पण असाही एक चित्रपट निघावा की ज्या चित्रपटामध्ये पोलिसांनी बहादूर कामगिरी केलेली आहे, त्याचाही होय. चित्रपट निघावा. एक लक्षात बरोबर. घ्यावा, आपल्याकडे नक्षलवाद उखडून टाकण्याकरता आपल्याला मिलिटरी लागली. आज मिझोराममध्ये तुम्हाला मिलिटरी लागते. लाल डेंगा आणि इतर त्या सगळ्या नॉर्थ ईस्ट मधल्या देशविरोधी शक्तींशी लढण्याला तुम्हाला मिलिटरी लागते. दिस वॉज डन बाय इंडियन पोलीस, पंजाब पोलीस. त्यांचं जे कार्य आहे त्याच्यावरही एक चित्रपट व्हावा ना मग, की त्यांनी त्यांची जबाबदारी किती जोखमीनं पार पाडली. अनअटेंडेड कुठली वस्तू मला आठवते त्या काळात मुंबईत सुद्धा प्रवास करताना जर एखादा म्हणजे ट्रान्झिस्टर असेल किंवा आपला जेवणाचा डबा रेल्वेमध्ये, असं वाटतं आपल्याला जेवणाचा डबा लोक विसरले आहेत आणि आपण म्हणतो अरे ये किसका रह गया, आणि त्याला हात लावायला जातो आणि तिथे स्फोट होतो. असं अनेकदा ट्रान्झिस्टर स्फोट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर मोगा नावाचं गाव होतं आणि तिथे संघाची शाखा भरलेली होती. त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्याच्यामध्ये 60 स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. असं सगळं मृत्यूचं थैमान होतं आणि ते पोलिसांनी कंट्रोल केलं. याच्याबद्दल पोलिसांचं जे कार्य आहे त्याच्याबद्दलचा गौरवोद्गार आणि धन्योद्गार असणारी गोष्ट सुद्धा समोर यायला हवी.
पण चित्रपट हा नेहमी एका दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून बनवला जातो. चित्रपट ही सत्यकथन करणारी डॉक्युमेंटरी नाही. त्यामुळे याच्यात कल्पनाविलास आणि दिग्दर्शकाला जे पाहिजे, अभिप्रेत आहे त्यांनी जे पाहिलं, त्याला जे दाखवायचं आहे ते तो दाखवत असतो. पण याचा अर्थ ते त्या काळातल्या परिस्थितीचं संपूर्ण सत्य आहे असं म्हणायचं कारण नाही. तरी देखील हा चित्रपट प्रदर्शित व्हावा, लोकांनी बघावा का? माझं मत आहे जरूर बघावा. सरकारनी या संदर्भामध्ये एक भूमिका जाहीर करून जरूर करावा. मी तुम्हाला सांगतो, एवढी जर प्रदर्शनपूर्व प्रसिद्धी मिळाली नसती तर या चित्रपटाचा ऑडियन्स 1/10 पण राहिला नसता. कारण आज याचं कारण तुम्हाला मी सांगतो, 1980-90च्या दशकातला जो हिंसाचाराचा आणि एक शिखांचं वेगळं खलिस्तान करावं या मागणीला आता तेवढा काही रिलेव्हन्स पंजाबमध्ये सुद्धा राहिलेला नाहीये. याचा अर्थ तो समूळ नष्ट झाला का? तर अजिबात नाही. आपल्याकडे किसान आंदोलन झालं. किसानांच्या संदर्भामध्ये, डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भामध्ये 3 किसान कायदे करण्यात आले होते. ते मागे घेण्याकरता दिल्लीच्या सर्व बॉर्डर ट्रॅक्टर टाकून सील करण्यात आलेल्या होत्या. आणि त्या सील करण्यात आलेल्या बॉर्डर ज्या होत्या तिथून जे ट्रॅक्टर घेऊन आले त्यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर भारताचा झेंडा उखडून टाकला आणि तिथे खालिस्तानचा झेंडा लावून खालिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्याच्यावरून अजूनही हे आंदोलन त्यांच्या डोक्यातून गेलेलं नाहीये एवढंच सिद्ध होतं. या चित्रपटामागचे हेतू कळल्यानंतर त्याविषयी अधिक भाष्य करता येईल. पण हा चित्रपट म्हणजे त्यावेळच्या पंजाबचं संपूर्ण सत्य वास्तव आहे असं मी तरी म्हणू दजणार नाही. ते त्या चित्रपटाच्या निर्मात्याला, दिग्दर्शकाला, अभिनेत्याला जसा पंजाब दाखवायचा होता त्यांनी तो केलेला आहे. तर सतलज या चित्रपटाच्या निमित्ताने पंजाबचा जो सगळा रक्तरंजित इतिहास आहे त्याचा काही एक बाजू ही प्रेक्षकांसमोर निश्चित येईल. तो चित्रपट OTT वरती आहे. पंजाबमध्ये जसं सरांनी सांगितलं तसं जागोजागी तो दाखवला जातो. त्याचे अनेक शोज जे आहेत ते दाखवले जात आहेत. परंतु या निमित्ताने एक अस्वस्थ जो कालखंड होता आणि त्याचा बिमोड करण्यासाठी सुद्धा आपण म्हणजे सेनेनी, पोलिसांनी, विशेष अधिकाऱ्यांनी आपली हयात तिथे खर्ची घातली असं म्हणावं लागेल. आपण एक पंतप्रधान त्यामुळे गमावले. इंदिराजींची हत्या 31 ऑक्टोबर 1984 ला झाली ऑपरेशन ब्लू स्टार नंतर. ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल तुम्हाला माहिती आहेच, पण हा चित्रपट ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल फक्त आहे असं म्हणता येणार नाही. तर त्यावेळी ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या त्यांच्यावरही हा प्रकाश पाडणारा चित्रपट असणारे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबद्दल अधिक बोलता येईलच. पण सर, तुम्ही म्हणालात तसं की माझ्या एका संपादकांनी एक खूप चांगला शब्द वापरला होता की हा चित्रपट म्हणजे संपूर्ण वास्तव म्हणता येणार नाही, तर त्या काळच्या काही भागाचा एक संदर्भ असलेला काल्पनिक गोष्टी पण यामध्ये असू शकतात, ज्याला कल्पास्तव असा त्यांनी एक छान शब्द वापरलेला होता. तर असा हा चित्रपट कदाचित असू शकेल. आपला शो आजचा थांबवण्यापूर्वी तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा प्रेक्षकांच्या मनात असेल आणि तो म्हणजे याचा पंजाबच्या निवडणुकांवर काही परिणाम होईल का? तर मला आता या क्षणात तरी असं वाटतंय की शिरोमणी अकाली दल हे जेव्हा सत्तेवर होतं त्या काळात हे सगळं घडलेलं आहे आणि काँग्रेसच्या काळात यातल्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून तर काँग्रेस याच्यावर काही बोलत नाहीये. काँग्रेसने चुप्पी साधली आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे याचा प्रचंड मोठा फटका त्या दोघांना बसेल असं मी काही म्हणणार नाही. परंतु निश्चितच लोकांच्या मनामध्ये, विशेषतः जे 40-50च्या वरचे आहेत त्यांच्या मनामध्ये त्या जुन्या जखमा मात्र ताज्या होतील आणि निवडणुकीत त्याचा काहीसा परिणाम शिरोमणी अकाली दलाला नक्कीच फेस करावा लागेल. पण आत्ता पंजाबचा सर्वात मोठा मुद्दा असेल तर तो म्हणजे तिथला ड्रग्स, बेरोजगारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा सरकार एक प्रकारे काय म्हणू आपण त्याला, भिकेला लागणं हा शब्दप्रयोग कदाचित हार्श वाटेल पण तीच वस्तुस्थिती आहे. अहो, पंजाबचं दिल्लीमधलं जे भवन आहे ते सुद्धा त्यांना गिरवी ठेवायला लागलंय. त्यांना ते गहाण ठेवून आत्ता पगार करायची वेळ आली आहे. याचं कारण तिथलं फ्रीबी कल्चर, याच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. हे सगळे प्रश्न अशा चित्रपटापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. हेच या पंजाबच्या निवडणुकींना आपल्याला दिसून येईल. अगदी बरोबर. तर तुमचं या सगळ्या व्हिडिओबद्दलचं काय मत आहे? पंजाबमधल्या त्या परिस्थितीचे तुम्ही कदाचित तुम्ही वाचली असेल, पाहिली असेल, त्याबद्दलचंही तुमचं मत अवश्य कळवा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.
धन्यवाद.